बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र, मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, आज तुम्हा सर्वांशी कल्याण लोकसभा मतदारसंघाविषयी थोडीशी चर्चा करणार आहे। अनेक शिवसैनिकांना एक प्रश्न पडलाय, उभ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना एक प्रश्न पडलाय। मला अनेकदा हा प्रश्न विचारला जातो, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फोन कॉल्सच्या माध्यमातून हा प्रश्न विचारला जातो। दादा, ठाण्याची चिंता नाही, ठाणे लोकसभा मतदारसंघाची आम्हाला चिंता नाही, पण आम्हाला चिंता आहे कल्याण लोकसभा मतदारसंघाची। कल्याण लोकसभा मतदारसंघ का बरं उभ्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचं लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघावर लागलंय? कारण ह्या गद्दारीला समूळ गाडायचंय, ही गद्दारी समूळ नष्ट करायची, समूळ। याचं मूळ कल्याण देखील आहे, कारण कल्याणचा या शिंदे टोळीचा उमेदवार श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा देखील पराभव करणं तितकंच गरजेचं आहे। आता तुम्ही विचार करा, शिवसैनिकांच्या मनामध्ये किती तो राग असेल, कुठल्या थराचा तो राग असेल। कल्याणचा पराभव हा आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। आम्हाला ठाण्याची चिंता नाही, पण आम्हाला कल्याणचा पराभव करायचा आहे। शिवसैनिकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, कल्याणमध्ये नेमकं चाललंय काय, त्या सर्व प्रश्नांची या व्हिडिओच्या मार्फत आज उत्तर द्यायचा मी नक्कीच प्रयत्न करेन। त्या सर्व प्रश्नांची उत्तर देईल, पण लक्षात घ्या शिवसैनिकांनो, आपण एका वचनाशी वचनबद्ध आहोत, बाळासाहेबांना दिलेल्या, की शिवसेनेची काळजी, पक्षप्रमुख उद्धव साहेबांची काळजी, आदित्य साहेबांची काळजी आपल्याला घ्यायची। त्यामुळे वंदनीय हिंदुहृदय सम्राटांनी ज्यावेळेस हा पक्ष, ही आपली शिवसेना उद्धवजींच्या हातात सोपवली, त्याच वेळेस आपण वचनबद्ध झालो होतो उद्धवजींसोबत। घेतील तो निर्णय, देतील तो उमेदवार, आपण वारंवार म्हटलोय ह्या गोष्टी, घेतील तो निर्णय आणि देतील तो उमेदवार। मग शिवसैनिकांनो, ज्यावेळेस वैशालीताई दरेकर यांना उमेदवारी दिली गेली, त्यावेळेस आपल्या मनात हे विचारच आले नाही पाहिजे। शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस हा निर्णय घेतला, त्यावेळेस किती वेळा विचार केला असेल, कुठल्या थराला जाऊन हा विचार केला असेल, आणि त्यांच्या खांद्यावर ज्यावेळेस ही कल्याणची उमेदवारी सोपवली गेली, कुठल्या थराचा विश्वास दाखवला असेल, याचा तुम्ही विचार करा। शिवसैनिकांनो, कल्याण म्हटलं तर आपल्याला आठवतो तो कल्याणचा दुर्गाडी चिरेबंद किल्ला। बघा, मला काय सुचवायचंय, कल्याण म्हटलं तर आपल्याला आठवतो तो धर्मवीर दिघे साहेबांचा मलंगड। कल्याण म्हटलं तर आपल्याला आठवतं छत्रपती शिवरायांचं ते प्रथम आरमार, आणि कल्याण म्हणून आपल्याला आठवतं तुम्ही तो प्रसंग आठवा इतिहासातला, कल्याणच्या सुभेदाराची सूड, त्या महिलेचा सन्मान। छत्रपती शिवरायांच्या समोर ज्यावेळेस एक महिला कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेस नजराणा म्हणून दाखल होते, त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या मुखात आले ते उद्गार, कल्याणचा हा गौरव आहे। लक्षात घ्या, छत्रपती शिवरायांचा पदस्पर्श लाभलाय, आणि त्या पदस्पर्श लाभलेल्या या भूमीमध्ये छत्रपती शिवरायांनी महिलांचा कायम सन्मान केलाय। आज ज्यावेळेस एका महिलेला उमेदवारी दिली जाते, विचार करा, तसं पाहायला गेलं तर वैशालीताई दरेकर यांचा आमचा जुना संबंध, ज्यावेळेस वैशालीताईंशी भेट होते, त्यांच्या डोळ्यामध्ये तो विजय दिसतो, तो आत्मविश्वास दिसतो, त्यांच्या डोळ्यामध्ये स्पष्ट तो 4 जूनचा विजय दिसतो। जर ती महिला लढू शकते, शिवसैनिकांनो, त्यांच्या मागे आपली लाखांची फौज आपण उभी करू शकत नाही, आपण उभी करू शकत नाही। कारण कोण म्हणतं निवडणुकांसाठी पैसा लागतो, कोण म्हणतं उमेदवार मातब्बर लागतो। अरे, मातब्बर माणसं तयार कशी होतात, ही माणसं तयार कोण करतं? तुम्हाला आठवायला हवा तो 65चा काळ, ज्यावेळेस शिवसेना स्थापन होत होती, ज्यावेळेस बाळासाहेबांनी रस्त्यावर शिवसेनेचं हे पिल्लू जन्माला घातलं होतं, ज्यावेळेस शिवसेना रस्त्यावर मोठी होत होती, त्यावेळेस ही माणसं कोणी घडवली? ही माणसं मातब्बर होती, आमचे प्रवद नवलकर असतील, तुम्ही ती जुन्या माणसांची आठवण काढा शिवसैनिकांना, दत्ताजी नलावडे असतील, ही सर्व माणसं ज्यावेळेस शिवसेनेत येत होती, त्यावेळेस ती मातब्बर होती का? त्यांना घडवलं गेलं। वंदनीय हिंदुहृदय सम्राटांनी, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी, शिवसेनेच्या प्रमुखांनी ज्यावेळेस ही माणसं त्या काळामध्ये येत होती, त्यावेळेस ही माणसं घडवली, स्वतः घडवली, आणि ती मोठी झालेली माणसं त्यानंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करू लागली। ही मातब्बर माणसं तयार करणं हे तुमचं आमचं देखील कर्तव्य आहे।
आज या शिवसेनेच्या छोट्या छोट्या शिलेदारांना आपल्या दिल्लीच्या तख्तापर्यंत पाठवायचे. आपण वारंवार म्हटलं, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी घेतील तो निर्णय आणि देतील तो उमेदवार. त्यांनी उमेदवार दिलाय, त्या उमेदवाराला दिल्लीच्या तख्तापर्यंत नेण्याची ताकद शिवसैनिकांना तुमच्या आमच्या मनगटात नक्कीच आहे. तुमच्या आमच्या मनगटात नक्कीच आहे. आज ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी वैशालीताई दरेकरांवर हा विश्वास ठेवलाय, हा विश्वास तुमच्या आमच्या मनगटांकडे पाहून ठेवलेला आहे. माझा शिवसैनिक माझा उमेदवार कधी पडू देणार नाही. माझा शिवसैनिक माझा शब्दही कधी पडू देणार नाही. माझा शिवसैनिक हा कल्याणचा गड कधी ढासळू देणार नाही. हा विश्वास आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना. आता लक्षात घ्या शिवसैनिकांनो, त्या स्वतः वैशालीताई स्वतः कल्याण डोंबिवलीच्या नगरसेविका आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेलं आहे. त्यांनी 2009 मध्ये एक लोकसभेची निवडणूक देखील लढलेली आहे. 1 लाखाच्या आसपास जवळपास त्यांना मतदान झालेलं आहे. आता लक्षात घ्यायला हवं, तुम्हाला एक साधंसं उदाहरण देतो. तुम्ही म्हणाल, एक साधीशी नगरसेविका ह्या श्रीकांत एकनाथ शिंदेला कशी टफ फाईट देणार? आता तुम्हाला एक उदाहरण देतो, मुंबईतलंच उदाहरण देतो, कारण बाहेरचं उदाहरण देऊ शकत नाही, आसपासचं उदाहरण द्यायला हवं. भारतीय जनता पक्षाची ती कार्यप्रणाली कशी असते लक्षात घ्या. ते काय म्हणतात अमित शहा, क्रोनोलॉजी समजिए. क्रोनोलॉजी लक्षात घ्या. मुलुंड, मुंबईचा हा शेवटचा भाग, ठाणे आणि मुंबईच्या मध्ये ही हद्द मुलुंड. इथे मनोज कोटक नावाचा एक नगरसेवक होता. गोष्टच लक्षात घ्या, मी गोष्टीच्या स्वरूपात सांगतो. मनोज कोटक नावाचा एक नगरसेवक होता. या नगरसेवकाला भारतीय जनता पक्षाने अचानक एक खासदारकीची तिकीट दिली. खरं तर ही तिकीट देण्यात आली होती किरीट सोमय्याला, पण किरीट सोमय्याला शिवसेनेचा कडवा विरोध. या माणसाला आम्ही नगरसेवक सुद्धा होऊ देणार नाही, तो भाग वेगळा राहिला. पण आता किरीट सोमय्याला शिवसेनेचा विरोध पाहता, कारण शिवसेनेशिवाय ईशान्य मुंबईची जागा निवडून येणे शक्य नाही. जर किरीट सोमय्या उभा राहिला तर सुनील राऊत, संजय राऊत साहेबांचे लहान बंधू, यांनी सांगितलं तिथे मी अपक्ष उभा राहील. जर किरीट सोमय्या उभा राहिला, किरीट सोमय्याची तिकीट कापली गेली आणि त्यानंतर ही तिकीट, बघा बरं, त्यांच्याकडे उमेदवार नव्हता. कुणाकडे? भारतीय जनता पक्षाकडे किरीट सोमय्याच्या व्यतिरिक्त उमेदवार नव्हता. त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने ही तिकीट दिली मनोज कोटक नावाच्या एका नगरसेवकाला. मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकाला ही तिकीट दिली गेली. आणि शिवसैनिकांनो लक्षात घ्या, हा नगरसेवक ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरला, तो खासदार म्हणून दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसला. दिल्लीमध्ये हा भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून जाऊन बसला. जर भारतीय जनता पक्ष एखाद्या नगरसेवकाला जर तिकीट देऊ शकतो आणि विश्वासाने देऊ शकतो, त्यांना माहिती आहे माझा नगरसेवक जरी हा उमेदवार असला किंवा साधासा एखादा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जरी असला, तरी आमच्या तिकिटावर आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. आणि तिथे कोणीही असो, जसं आपण म्हणतो दगडाला जरी उमेदवारी दिली तरी देखील आम्ही त्याला निवडून आणू, असं भारतीय जनता पक्ष जर त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून त्यांना कुठलाही उमेदवार देऊ शकतो, तर ही तर शिवसेना कडवट निष्ठावंतांची लढवयांची संघटना. मग शिवसेना सैनिकांनो लक्षात घ्या, तुमच्या मनात हे प्रश्न आलेच नाही पाहिजे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी जो कोणी उमेदवार दिलेला आहे तो आपला उमेदवार आहे आणि त्याला त्या दिल्लीच्या तख्तावर जाऊन आपल्याला बसवायचंय. बस एवढंच तुमचं माझं कार्य. हा विचारच करायचा नाही की उमेदवारी कशी दिली, उमेदवारी का दिली, कुणाला दिली. ज्यावेळेस त्यांनी ही उमेदवारी दिली त्यावेळेस जवळपास 1000-2000 पडताळण्या झाल्या असतील. आणि त्या पडताळण्यानंतर कल्याणची ही जागा कुणाच्या हातात दिली पाहिजे, ही तिकीट कुणाच्या हातात दिली पाहिजे, या सर्वांचा विचार केला जातो. शिवसैनिकांनो, ही शिवसेना ही संघटनाच मुळात अशी आहे, सर्वसामान्यांच्या बाबतीत विचार करणारी शिवसेना ही एकमेव संघटना आहे. तिकीट मिळायच्या काही दिवस अगोदर देखील, काही तास अगोदर देखील त्यांना कल्पना नव्हती की त्यांना असं तिकीट मिळणार आहे. म्हणजे विचार करा, शिवसेनेमध्ये सर्वसामान्यांना संधी दिली जाते. याचा तुम्हाला सार्थ अभिमान असला पाहिजे शिवसैनिकांनो. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकाची देखील किंमत केली जाते. वैशालीताई दरेकर राणे यांनी या श्रीकांत एकनाथ शिंदेला घाम फोडलाय. आपल्या मतदारसंघामध्ये बड्या बड्या नेत्यांच्या सभा लावतायत. जर हा इतका सोपा विजय होता ह्यांच्यासाठी, इतका सोपा त्यांना वाटत असेल, कमजोर उमेदवार आहे आणि इतका सोपा तुम्हाला विजय मिळणार आहे, तर या बड्या बड्या नेत्यांच्या सभा कल्याण लोकसभेत का लागतायत, या पायी वाऱ्या का केल्या जात आहेत?
या श्रीकांत एकनाथ शिंदेच्या पायाखालची वाळूच हलवली आहे आपल्या उमेदवाराने। काही वेळा तुम्हाला ते बलाढ्यपणा दिसून येत असेल, पण तो कशाच्या बाबतीत? पैशांच्या बाबतीत तो महापूर आहे। तुम्हाला जाहिरातींच्या बाबतीत तो बलाढ्यपणा दिसून येत असेल की जाहिराती जिकडे पाहावं तिकडे श्रीकांत एकनाथ शिंदे असतील, नरेंद्र मोदी असतील, यांच्या जाहिराती। कदाचित आपण जाहिरातींच्या बाबतीत आपल्याकडे व्हिटॅमिन एम कमी आहे, व्हिटॅमिन एम लक्षात आलं तुमच्या? आपण व्हिटॅमिन एम च्या बाबतीत कमी असू, तो मनी व्हिटॅमिन जो आहे ना त्या बाबतीत आपण कमी असू, पण शिवसैनिकांचं ते प्रेम, शिवसैनिकांचं ते पाठबळ आणि उभ्या महाविकास आघाडीचं पाठबळ, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम आदमी पक्ष असेल, संभाजी ब्रिगेड असतील, अनेक बहुजन संघटना असतील, मुस्लिम बांधव असतील, सर्व समाजातले सर्व स्तर हे शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले। आता तुमच्या समोर कल्याण लोकसभेचं विधानसभा क्षेत्र निहाय म्हणजे एका लोकसभेच्या अंतर्गत ज्या 6 विधानसभा येतात त्या विधानसभा क्षेत्र निहाय एक गणित मांडतो। कारण सर्वसामान्य जनता सोबत आहेत, समाजातले घटक सोबत आहेत, पण त्याच सोबत या 6 विधानसभा क्षेत्रातले लोकप्रतिनिधी नेमकं काय म्हणतायत, श्रीकांत एकनाथ शिंदेविषयी त्यांची काय भावना आहे, याचं देखील गणित तुमच्या सर्वांसमोर मांडतो। या मतदारसंघामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा येतात। सगळ्यात पहिली अंबरनाथ, दुसरी येते उल्हासनगर, तिसरी येते कल्याण ग्रामीण, चौथी येते कल्याण पूर्व, 5वी येते डोंबिवली आणि 6वी येते कळवा मुंब्रा। चला उलट सुरुवात करूया। कळवा मुंब्रा जितेंद्र आव्हाड आणि परवा दिवशी झालेली ती राज ठाकरेंची सभा, यामुळे सगळं संपलं, मुंब्रा सोडून द्या। डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यामध्ये असलं विळ्या भोपळ्याचं नातं आणि श्रीकांत एकनाथ शिंदेंनी मोठं व्हावं ही भाजपासाठी सगळ्यात मोठी चूक असेल। त्यामुळे सगळ्यात पहिला श्रीकांत एकनाथ शिंदेचा पराभव जर कोणी करणार आहे आणि त्याची इच्छा जर कोणाच्या मनामध्ये असेल तर ती भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये। त्यामुळे रवींद्र चव्हाण विषय सोडा, त्यांनी तर ठराव पास केले होते की श्रीकांत एकनाथ शिंदेचा आम्ही प्रचारच करणार नाही। 2 जागा संपल्या। तिसरी जागा कल्याण ग्रामीण, राजू पाटील मनसेचे एकमेव आमदार। आता राजू पाटील आणि श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यातलं वाकयुद्ध तुम्ही कित्येकदा ऐकलंय। कित्येकदा या श्रीकांत शिंदेंनी राजू पाटलांना उलट सुलट बोलण्यामध्ये देखील कमी ठेवलेली नाही, तेही भर सभांमधनं। एक वक्तव्य मला अजूनही आठवतंय की काही माणसांना खासदारकीची स्वप्न पडतायत असं श्रीकांत एकनाथ शिंदे म्हणाले होते आणि तो रोख होता राजू पाटलांवर। म्हणजे राजू पाटील जे आमदार आहेत त्यांना जर खासदारकीचं स्वप्न पडत असेल तर ह्या श्रीकांत एकनाथ शिंदेनं त्याचं एवढं वावडं का? तुम्ही साधे गटप्रमुख झाला नाही शिवसेनेच्या कुठल्याही शाखेचे, तुम्ही साधे नगरसेवक राहिला नाहीत, तुम्ही कधी आमदारकी लढवली नाही। तुमच्या वडिलांनी सांगितलं माझा मुलगा MS काय MBBS काय मला माहित नाही, पण झाला आणि खासदार झाला। आता हे खासदार होणं इतकं सोपं असतं का? शिवसैनिकांनी त्यांना ते शेंदूर फासलेलं आहे, त्यामुळे ते खासदार झालेले आहेत। त्यामुळे कल्याण ग्रामीण सोडून द्या, मनसैनिक सारेच्या सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतील। कारण या असल्या तत्वांना महाराष्ट्रात वाढू द्यायचंय का? कारण जो गद्दारी हा जो चिखल झालाय महाराष्ट्रामध्ये, गलिच्छ चिखल झालाय, हा चिखल असाच पोसू द्यायचा आहे का? मनसैनिक देखील विचार करतील। त्यामुळे कल्याण ग्रामीण सोडा, आता राहिला कल्याण पूर्व, तिथे तर ढिशक्याव झालेला आहे। कल्याण पूर्व गणपत गायकवाड, त्यामुळे विषय संपला, त्याच्यावर काय डिस्कस करू मी पुढे? कल्याण पूर्व संपलं। त्यानंतर उल्हासनगर आणि अंबरनाथची जागा हा जो कोणी उमेदवार असतो ही त्याच्यासाठी नाही, पण शिवसैनिक त्यालाच मतदान करतात जिथे पक्षप्रमुखांचा आदेश येतो। त्यामुळे कल्याणचा अंबरनाथचा जो उमेदवार आहे बालाजी किणीकर, या उमेदवाराकडे पाहून कोणीही मतदान केलं नव्हतं, तिथे शिवसैनिकांचं मतदान हे शिवसेनेला झालं होतं। त्यामुळे अंबरनाथ सेफ आहे। आणि उल्हासनगरमध्ये ज्यावेळेस त्याविषयी राज ठाकरेंची सभा झाली, परप्रांतीयांचा मुद्दा निघाला, बऱ्याच काही गोष्टी घडल्या, उल्हासनगर संपलं। या 6च्या 6 विधानसभा क्षेत्रांमध्ये हे गणित अवघड आहे आणि शिवसेनेचा हा आमचा नौखा मावळा, आमच्या उमेदवार वैशालीताई दरेकर तो आत्मविश्वास, या सगळ्यांचं एक मिश्रण करता वैशालीताई यांच्यावर भारी पडणार हे मात्र नक्की। त्यामुळे तुमच्या सर्वांच्या मनात तो दृढ आत्मविश्वास कायम ठेवा शिवसैनिकांनो। ते काय म्हणतात, मन चंगा तो कटौती में गंगा। आपल्याला आपल्या उमेदवाराच्या पाठीशी भक्कम उभं राहायचंय
आपला उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार आणि कल्याणच्या तख्तावर शिवसेनेचा भगवा फडकणार, यात मला यत्किंचितही शंका वाटत नाही. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, विजय आपलाच आहे. काळजी घ्या.